हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे रुपालीने, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे आम्ही कसा सेलिब्रेशन करणार आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे। ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका। तर आम्ही कुठे जात आहोत तर ह्यांची जी मॅडम आहे जिमवाली, ती म्हटली की तुझ्या बायकोला घेऊन ये, आज आपण कपल डान्सची प्रॅक्टिस करू आणि डान्स करू म्हणून। तर हे मला खूप फोर्स करत होते, चल 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 मॅडमने तुला बोलवलेलं आहे म्हणून। तर आम्ही फायनली यांच्या जिमला पोचलेलो होतो आणि आम्ही पहिले प्रॅक्टिस केली, 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस केली आणि फायनल जो डान्स झालेला आहे तो ब्लॉगच्या एंडमध्ये आहे, म्हणून ब्लॉग पूर्ण बघा। तर इथं आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी घरी वडापाव बनवणार होते। तर सगळी तयारी करूनच मी निघाले होते। 7:30ला देवाची पूजा वगैरे केली आणि इथं या बेकरीमधून पाव घ्यायचे होते आणि हे म्हटले की आपण पेस्ट्री वगैरे पण घेऊ म्हणून, आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आपण सेलिब्रेशन करू छोटंसं। केक वगैरे काही घेतला नाही, दक्षूसाठी एक घेतली आणि आमच्यासाठी एक घेतली। त्याच्यासाठी चॉकलेट फ्लेवरची घेतली आणि आम्ही रेड घेतलेली होती, रेड कलरची। तो कोणता फ्लेवर येतो मला माहिती नाही, स्ट्रॉबेरी येतो वाटतं। तर हे पहिले तर हे छोटे छोटे घ्यायचं म्हणत होते, मग नंतर म्हटले की हे 40-40 रुपयाला आहेत तर हेच आपण घेऊया म्हणून। तर आम्ही 2 पेस्ट्री घेतली, एक चॉकलेट आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवर। त्याच्यानंतर मग आम्ही यांनी पेमेंट वगैरे केलं आणि आम्ही घरी आलो आणि दोघांनी आम्ही व्हॅलेंटाईन डे अशा पद्धतीने साजरा केलेला आहे, सेलिब्रेशन केलेला आहे। कारण की बाहेर खूप गर्दी असते आणि दक्षमुळे आम्हाला पण जमत नाही आणि बाहेरचं आम्ही खाणं तर अवॉइडच केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आम्ही एक दुसऱ्यांना केक खाऊ घातला आणि दक्षूसाठी पण आणलेला होता बरं का, आणि तरीसुद्धा त्याला हाच पाहिजे नव्हता। मग त्याला आम्ही देऊन दिला। आणि कोणाकोणाची मुलं असे करतात मला नक्की कमेंट करून सांगा। ह्याच कारणामुळे आम्ही आहे ना बाहेर जातच नाही, कारण की दक्षचं केव्हा मूड चेंज होईल सांगता येत नाही। त्याच्यानंतर मग आम्ही जेवायची तयारी करत होतो आणि मी सगळी रेडी करून गेलेले होते। आणि वडापावची जी रेसिपी आहे तिचा ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा जर पाहिला नसेल तर। खूप छान असे वडापाव होतात, ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा। त्याच्यानंतर तेलसुद्धा गरम झालेलं होतं आणि यांनी मला व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट दिलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, कारण की हे 2 दिवस खूप गडबडीचे आहेत। दक्षच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे संडेला, तो ब्लॉग पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे। आणि त्याची डान्स प्रॅक्टिस चालू आहे, तर त्याला ते घ्यायला आणि आणायला सोडायला त्याच्याच याच्या गडबडीमध्ये आहेत, म्हणून सध्या तर अजून मी गिफ्ट घेतलेलं नाही, पण मी जेव्हा पण घेईल ते मला घेऊन देणार आहेत गिफ्ट। जेव्हा पण ते मला घेऊन देतील तर मी लवकरच तुम्हाला दाखवेल आणि तो ब्लॉग तुमच्यासोबत मी लवकर शेअर करेल। तर इथं वडेसुद्धा मी तळलेले होते आणि वडापाव खूप छान झालेले होते। आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला। बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवा आणि स्वच्छतेने आपण बनवतो आणि मस्त आम्ही एन्जॉय केला। आणि आजचा डान्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आम्ही 15 ते 20 मिनिटात त्या मॅडमने आम्हाला शिकवलेलं होतं। अशा काही सोप्या स्टेप होत्या ज्या आम्ही ट्राय केलेल्या आहेत आणि तुम्ही पण असं एन्जॉय करा। लाईफ एन्जॉय करायसाठी स्पेशल डे पाहिजे असं काहीही नाही। आम्ही प्रत्येक डे व्हॅलेंटाईन डे सारखाच म्हणजे जगत असतो आणि आम्ही एन्जॉय करतो आणि ते पण माझ्यासोबत खूप एन्जॉय करतात। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आमचा डान्स कसा केलेला आहे ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।